तुमचं पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून सहर्ष स्वागत. स्कोरिंग काउंटिंगची कामगिरी करतायत सन्मान्य उमेश सर. तसेच डिजिटल स्कोरर आपल्याला पाहायला भेटत आहे ते विघ्नेश. तिन्ही पंच सर वामन मयेकर, त्यांच्या समवेत राजेश सिंगापूरकर, तसेच सन्मान्य सदगिरी नाईक. हे तिन्ही पंच त्रिकूट यांचं आणि चौथे पंच आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून कामगिरी पार पाडत आहेत. गौरव सावंत आणि त्यांची पूर्ण टीम सुरेख कामगिरी करते टेस्ट क्रिकेट .inच्या माध्यमातून. सुजित राणे चौथे पंच सुरेख कामगिरी कॉमेंट्री बॉक्समधून निर्णय देत आहेत. चला सर्व तमाम कडे रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत करून वळूया सामन्याकडे. महत्वपूर्ण लढत, क्वार्टर फायनलची लढत. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी रजत कुडाळकर सज्ज झालाय. सायकर यांच्याशी बॅटर सज्ज. यावेळेस पहिला चेंडू लोवर फुलटॉस चेंडू फटका बसलाय की काय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक नाही आणि वैयक्तिक एका बाजूने 0 धावसंख्येवर फलंदाज एका बाजूने बॅक टू दी पबल माघारी परतावं लागतंय ते. थोडीशी खराब झाली आहे ओमकार 11 मांजरेम संघाची. पण या संघाचा विचार केला तर चौथ्या षटकानंतर देखील पुनरागमन करण्याची क्षमता ठेवणारा संघ आहे. त्यामुळे सामन्याचं रूप कोणत्या क्षणी बदलेल हे सांगणं कठीण आहे. सावळाराम न्यू बॅटर सज्ज. गोलंदाजी मार्कवर रजत कुडाळकर सध्याच्या घडीला टेस्ट क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव. षटकातील पुढील चेंडू, दुसरा चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू, सुरेख पद्धतीचा फटका, ऑफसाइड रिजनला ड्राईव्हचा फटका, शॉर्ट मिड ऑफ रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला भेटत आहे. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेची तमाम शंका या मैदानावरून समाप्त होते आणि सांघिक धावसंख्या पुढे सरसवलेलं धावफलक 1 धाव. धावफलकावर संघाचं श्री गणेश होतोय. संघाचं खातं ओपन होत आहे. एका गड्याच्या मोबदल्यात 1 धाव धावफलकावर. केवी स्ट्रायकर समोर जी आयोजित ही सुंदर अशी स्पर्धा आपण पाहताय. आजचा पहिला दिवस स्पर्धेचा. पहिल्या दिवसातील शेवटची लढत, क्वार्टर फायनलची लढत. इथे मात्र बॅक टू दी बॉलर चांगला फटका पाहायला भेटतो. शॉर्ट मिड ऑफ रिजनला चेंडूचा प्रवास झालाय. इथे मात्र एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू. गोपाळ एका बाजूने त्याच्या साथीला सावळराम ही जोडी. दोन्ही फलंदाज, दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडूंकडे क्षमता आहे मोठे फटके टोलवण्याची. षटकातील पुढील चेंडू, चौथा चेंडू मार्गस्थ. यावेळी चांगला फटका पाहायला भेटतो. कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळलाय. चेंडूचा प्रवास, एक गगनचुंबी दर्जेदार असा फटका. 6 धावांसाठी षटकार. इथे झालाय की समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यात 7 धावा धावफलकावर. हात खोलल्यात गोपाळने. उर्वरितच्या 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. षटक क्रमांक पहिलं हे मॅन्डेटरी अनिवार्य पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर. 6 षटकांची लढत. सुरुवातीची 2 षटक कंपल्सरी पॉवर प्लेची. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीपचे फटके, सरळ बॅटने ज्यावेळेस धावा येत आहेत त्यावेळेला कुठेतरी जोखमीचे फटके खेळण्याचा प्रयत्न चाललाय तो फलंदाज गोपाळचा. सरतीच शेवटी एका निर्धाव चेंडूची गणना होते. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 7 धावा धावफलकावर. लेखाजोखा आतापर्यंतचा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ. यावेळेस ते पडून केलाय, पुढे केलाय. डीप बॅकवर्ड करले रिजनला, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही अगदी त्या ठिकाणी फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स. क्षेत्ररक्षक येतोय. प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत. टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर. धावा पूर्ण होत आहेत. त्या 3 एक धाव आपल्या टीमसाठी वाचवली आहे. प्रत्येक धाव ही लाख मोलाची आहे. कोणत्या क्षणी कोणती धाव उपयोगी सांगणं कठीण आहे. 3 या धावसंख्येने षटक क्रमांक पहिलं इथे होते समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा या धावफलकावर पाहायला भेटतात. जाऊया सुमधुर संगीताकडे डीजेच्या माध्यमातून.
षटक पॉवर प्लेची सांगता करणारे षटक आहे. हे देखील षटक महत्वाचं ठरू शकेल. कितपत धावांची लयलुट्या षटकामध्ये केली जाते की कशा पद्धतीने कसलेली गोलंदाजी होते हे पाहायचंय बघायचंय तमाम क्रीडारसिकांना. स्ट्राईकवर पुन्हा एकदा गोपाळ पाहायला भेटतोय. सलामीला गेलेला फलंदाज गोपाळ, त्याच्या साथीला तिसऱ्या क्रमांकासाठी आलेला सावळाराम ही जोडी. इथे मात्र मोठा फटका टोलवायचा होता, जागीच खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र प्रयत्न फसतोय. फलंदाजाच्या शरीरापासून थोडासा लांब चेंडू ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा पाहायला भेटतोय. एका निर्धाव चेंडूची गणना होते. सुरुवात तर चांगली केली आहे या दुसऱ्या षटकाची. महाबळेश्वर पाहायला भेटतोय गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढील चेंडू घेऊन. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला भेटतोय. अपील तर झालाय कर इथे मात्र डिरेक्ट हिट असेल. पंचांचं बोट आकाशाकडे. अर्थातच एक खेळाडू बॅक टू द पबलन. गोपाळने नाराज केलं. वैयक्तिक 9 या धावसंख्येवर माघारी परतलाय. टीमच्या टोटलचा विचार केला स्थिरावलेला धावफलक 10 धावा धावफलकावर. महादेव पाहायला भेटेल बहुधा महाबळेश्वर गोलंदाजी मार्कवर. यावेळेस शपल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न यावेळेस फसला. यशरक्षक रजत कुडाळकरच्या उदीमा चेंडू विसावला जातो. एका निर्धाव चेंडूची गणना होते. डॉट बॉल. सावळाराम सज्ज होतो स्ट्रायकर एंटशीने. 3 चेंडूंचा झाला इथे खेळ समाप्त. षटकातील पुढील चेंडू, चौथा चेंडू. इथे मात्र चांगला फटका पाहायला भेटतोय. डीप मधून चेंडूचा प्रवास होतोय मिड विकेट रिजनला. पहिली धाव तर जलद गतीने घेतली आहे. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त होताना पाहायला भेटते. एकेरी धावेच्या साथीने टीमचं टोटल परावर्तित 11 धावा धावफलकावर 4 चेंडूंच्या समाप्ती केलीस. दुसरं षटक प्रगती पथावर आणि गोलंदाजी मार्कवर महाबळेश्वर नावाचा गोलंदाज हा पाहायला भेटतोय. उर्वरितच्या 2 चेंडूंवर कशा पद्धतीची गोलंदाजी होते रोहित स्ट्रायकर एंडजशने. रोहितला कार्य करावं लागेल. एक मोठा फटका टोलवावा लागेल आपल्या संघासाठी. इथे मात्र ज्या मोठ्या फटक्याची गरज होती अगदी तो मोठा फटका कॉमेंट्री बॉक्स म्हणजे सांगलाय तेच ऐकलंय आणि चेंडू पाठवून दिलाय सीमारेखा पार 6 धावांसाठी. हे फलंदाज रोहितचे. षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा रोहित ऑन स्ट्राईक. यावेळेस देखील सुरेख पद्धतीचा फटका जमिनीच्या साह्याने केलाय. डीप मधून मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त. एकेरी धावेच्या साथीने षटक क्रमांक दुसरं इथे होते समाप्त. 2 षटकांचा 12 चेंडूंचा झाला एक समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावे. जाऊया सुमधुर संगीताकडे डीजेच्या माध्यमातून. होते वैयक्तिक कोटीतील दुसरं व संघातर्फे हे तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालंय. पाहायचं कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाते या तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकर यांच्याशी फलंदाज रोहित सज्ज होतोय. त्याच्या साथीला सावळाराम ही जोडी हे 2 फलंदाज या मैदानावर पाहायला भेटतायत. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू मार्गस्थ असलेल्या मैदानावर यावेळेस अलक्यातने खेळून काढलाय. अलक्यातने मोडलाय चेंडूला. इथे मात्र पहिली धाव जलद गतीने केली आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. काऊ कॉर्नरचा जोपर्यंत चेंडूची परती केली जाते ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा या पूर्ण केल्या आहेत आणि दुहेरी धावेनं मात्र तिसऱ्या षटकाची सुरुवात होते. सांघिक धाव संख्या ही परावर्तित होईल 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा धावफलकावर.
नाणेफेक विजय होऊन प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तो ओमकार बॉईज मांजरेम संघाने. षटपती पुढील चेंडू यावेळेस आगळावेगळा प्रयत्न स्विचिटचा झाला होता खरा मैदानावर. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव पूर्ण केली आहे आणि एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या परावर्तित. श्री गणेशाच्या एका शुभ अंकावर 21 धावा धावफलकावर. 2 चेंडूंच्या समाप्तीखेरीज 21 धावा. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. केबी स्ट्रायकर्स समोर जी आयोजित ही सुंदरशी स्पर्धा आपण पाहत आहे. संध्याकाळचं सत्र क्वार्टर फायनलची लढत. विजेत्या संघाला सेमीफायनलचं तिकीट तर पराभूत संघाला मात्र नमस्कार. पुढील वर्षी या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. यावेळेस चांगला पटका पाहायला भेटतो. शपल क्रॉस होऊन स्वीप केलाय. चांगला पटका डीप फाईन लेग रिजनला. त्याच दर्जाचं अव्वल दर्जाचं दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि जोपर्यंत चेंडूची परती केली जाते तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात आणि टीमचं टोटल इथे मात्र परावर्तित 23 धावा धावफलकावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 चेंडूंचा इथे झाला एक समाप्त. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. उर्वरितच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. सावळाराम सज्ज होतोय. षटकातील पुढील चेंडू घेऊन चौथा चेंडू घेऊन रजत सज्ज. स्विच इट केला. रिव्हर्सिपचा पटका खोदून काढण्याचा प्रयत्न झालाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल. फील्ड करेल. चेंडूची परती करेल. एकच धाव. एकेरी धावेनं धन्यता मानावी लागेल. एकेरी धावेनं संत गतीनं पुढे सरकलेला धावफलक. 24 धावा धावफलकावर. 4 चेंडूंच्या समाप्तीखेरीज तिसऱ्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. रोहितकडे क्षमता आहे. ती क्षमता त्यांनी दाखवली. एक मोठा फटका एक षटकार टोलवलाय. षटकातील पुढील चेंडू 5वा चेंडू. यावेळेस हलक्या हाताने दिशा दिली. कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायची नाही. चांगल्या चेंडूंचा सन्मान करायचा आणि खराब चेंडूंवर आक्रमण करायचं ही रणनीती मैदानावर आजमावत आहेत दोन्ही फलंदाज. कारण दोन्ही फलंदाज जाणून आहेत कारण ही महत्वपूर्ण ही लढत आहे. जे काय करायचं आज या मैदानावर करायचं आहे. पुढील फेरीत जर खेळायचं असेल तर हा सामना विजयी होणं अत्यावश्यक बाब आहे. एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी. तिसरं षटक प्रगती पथावर. पुढे केलाय. स्टेप आउट केलाय. फटका पासलाय. तेवढीची ताकद नाही फटकामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि कोणत्याही प्रकारची चूक नाही मैदानावर. आणि सावळाराम एका बाजूने बॅक टू द पवेलियन नाराज केलाय या मैदानावरून. जे होते वैयक्तिक कोट्यातील पहिल्या ओव्हर संघातर्फे 4थं षटक आता त्यांना सज्ज झालाय. स्ट्रायकर यांच्याशी रोहित वैयक्तिक 10 धावसंख्येवर खेळत होता. नव्याने गेलेला फलंदाज सज्ज होतोय तो प्रेम या मैदानावर. यावेळेस पुढे केलाय. स्टेप आउट होऊन एक दर्जेदार फटका डीप मिड ऑनच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेखा पार. रोहितचे इरादे स्पष्ट. आक्रमण करण्याचे. टीमचं टोटल परावर्तित 31 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात 31. लॉस ऑफ 3 विकेट्स. षटकातील पुढील चेंडू दुसरा चेंडू. यावेळेस देखील सुरेख पद्धतीचा पटका पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. इथे मात्र एकच धाव. एक या धावसंख्येने संतुष्ट व्हावं लागेल. एकेरी धावेच्या साथीनं टीमचं टोटल 32 वर पोहोचलाय. 32. लॉस ऑफ 3 विकेट्स. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. 4थं षटक प्रगती पथावर. नाणेफेक विजय होऊन प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चांगला निर्णय आतापर्यंत ठरताना पाहायला भेटतोय तो ओमकार बॉईज मांजरेम संघाच्या बाजूने. षटकातील पुढील चेंडू तिसरा चेंडू मार्गस्थ. इथे मात्र हलक्या हाताने दिशा दिली. कोणत्याही प्रकारची जोखीम नाही. पॉइंट रिजनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. चेंडूची परती केली आहे तोपर्यंत फक्त एक धाव.
एकेरी धावेच्या साथीने टीमचं टोटल पुन्हा एकदा परावर्तित 33 धावा 33 लॉस ऑफ 3 विकेट्स. चौथं षटक प्रगती पथावर. महत्वपूर्ण ही लढत आहे. क्वार्टर फायनलची ही लढत आहे. विजेत्या संघाला सेमीफायनलचं तिकीट आहे. आज सिद्ध करायचं आहे. जे काय करायचं आज या मैदानात. फटका पसलाय यशरक्षक चेंडूच्या खाली टिपलाय झेल. फलंदाज संपलाय खेळ. वैयक्तिक 17 धावांची एक बहारदार खेळी आश्वासक खेळी आपलं कार्य करून माघारी परतलाय. तर त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानावर शुभम नावाचा फलंदाज. आदल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटलं होतं सुरुवातीची 4 षटकं ही शांत गेली होती आणि तदनंतर शेवटच्या 2 षटकांमध्ये आक्रमण आक्रमण हल्लाबोल मैदानावर पाहायला भेटला होता. तोच खेळाडू शुभम मैदानावर आणि त्याच्या साथीला त्यावेळी देखील तोच खेळाडू होता तो म्हणजे प्रेम. शुभम आणि प्रेम जे काय करायचंय ते प्रेमाने करायचंय मैदानावर. षटक पुढील चेंडू 5वा चेंडू आल्या पोली आडव्या बॅटने सुरेख पद्धतीचा स्ट्रोक घेऊन काढलाय. डीप मधून काऊ कॉर्नर रिजनला चेंडूचा प्रवास. एक धाव एक या धावसंख्येने आपलं वैयक्तिक खातं ओपन केलंय. सांघिक धावसंख्या 1 ने परावर्तित होते. 34 धावा 34 4 गड्यांच्या मोबदल्यात. कितपत धावांची लयलूट केली जाईल कारण शेवटची स्लॉग ओव्हरची षटकं अजूनही येणं बाकी आहेत. षटक पुढील चेंडू यावेळेस हलक्या त्याने खेळून काढले. कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायची नाही. जाणून आहे दोन्ही खेळाडू. एक भागीदारी रचायची पार्टनरशिप रचायची. चांगल्या चेंडूंचा सन्मान करायचा आणि खराब चेंडूंचा खरपोच समाचार घ्यायचा ही रणनीती आहे. आणि तीच रणनीती अगदी आतल्या सामन्यामध्ये देखील आपल्याला पाहायला भेटली होती. शेवटच्या 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंतच्या टीमच्या टोटलचा विचार केला 4 गड्यांच्या मोबदल्यात 35 धावा. जाऊया डीजे कडे. आता फक्त 35 धावा आहेत. एका धावेचा फरक आहे आणि तेव्हा आव्हान झालं होतं ते 86 धावा. तिथून धावांची लयलूट झाली होती. आमचे स्कोरर सांगतायत की इथे देखील तशाच पद्धतीचा काहीसा परिणाम असेल का. प्रेम आहे सायकर यांच्याशी त्याच्या हाताला शुभम आणि गोलंदाजी मार्कवर संतोष नावाचा गोलंदाज सज्ज. स्लॉग ओव्हरचं षटक यावेळेस दिशा भरकटलेला चेंडू. पंचांची दोन्ही आज समांतर होत आहेत आणि धाव मात्र अवांतरच्या स्वरूपात. समीकरण झालंय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा. इथूनच सुरुवात झाली होती हल्ला बोलला. आद्या सामन्यामध्ये प्रेम सज्ज होतोय. यावेळी सुरेख पद्धतीचा फटका लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. फटका पसलाय की काय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. जेल सुटलाय. ही चूक आहे की येणाऱ्या काळामध्ये घोर चूक आहे हे सांगणं सोपं नाही या मैदानावर. आणि दोन्ही खेळाडू अशा पद्धतीचे आहेत जर एकदा जीवनात भेटलं तर षटकार चौकारांची आतिषबाजी होणार. मात्र गोलंदाज थोडासा प्रेशरमध्ये रनआउट करण्याची संधी होती. संधी एकदाच भेटते. संधीच्या हात बुडवलेलं बिस्किटासारखे असते. भेटलेल्या संधीचा त्या वेळेला वापर करणं गरजेचं असतं. त्यावेळेला केलेली चूक ही येणाऱ्या काळामध्ये घोर चूक ठरू शकते. प्रेम ऑन स्ट्राईक 38 धावा धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्या. गेम ऑन पुन्हा एकदा 5वं षटक प्रगती पथावर. गोलंदाजी मार्कवर एक मोठं रनअप घेऊन संतोष सज्ज. यावेळी सुरेख पद्धतीचा फटका बिगिट पाहायला भेटतोय. डीप काऊ कॉर्नर रिजन मध्ये ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने झेल सोडला त्याच क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेखा पार. 6 धावांसाठी दर्जेदार फटका षटका. जीवनदान भेटलाय आणि इथून हल्ला बोल होणार आहे दाखवून दिले प्रेमने. 44 धावा धावपलकावर 44.
यावेळेस देखील मोठा फटका टोलवण्याच्या नादात यावेळेस फटका बसलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. यावेळेस कोणत्याही प्रकारची चूक नाही. फलंदाज एका बाजूने बॅक टू दी पवेलियन. टीमच्या केला 5 गड्यांच्या मोबदल्यात 44 धावा. संध्याकाळचे 17 आहे, कमीत कमी 60-65 धावा एक चांगलं टोटल मानलं जाईल. संध्याकाळी 17 मध्ये थोडंसं बॅड लाईट येणार आहे. किती जरी काही म्हटलं टॉसवर निर्णय महत्वाचा. स्पर्धेच्या माध्यमातून माजी सरपंच सन्माननीय निलेशजी शेडगावकर यांचं आगमन होतं. त्यांना विनंती आहे आपण आमच्या मान्यवर कक्षेमध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. निलेश शेडगावकर आपल्याला विनंती आपण या. माजी सरपंच आपल्याला विनंती आपण आमच्या मान्यवर कक्षेमध्ये स्थानापन्न व्हा. चांगला चेंडू या मैदानावर पाहायला भेटतो. एक धाव प्राप्त होताना पाहायला भेटते. एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या परावर्तित 45 धावा 45 लॉस ऑफ 5. उर्वरितच्या 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. षटक क्रमांक 5. स्विच हिट रिव्हर्स स्वीप चांगला फटका तगडा स्ट्रोक पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचेल फील्ड करेल चेंडूची परती केली जाईल तोपर्यंत धावांची लई लूट इथे मात्र केली जाते. धाव घ्यायची की नाही यावर मात्र प्रश्नचिन्ह. नो बॉल साठी इथे मात्र कॉल देण्यात येतोय. 4th अंपायर साठी हा कॉल आहे. वेस्ट साठी भीमर साठी कॉल आहे. बघूया स्वागत या टुर्नामेंटच्या माध्यमातून केवी स्ट्रायकर्स मोरजीमच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण या. पंचांनी पुकार केला. इनफिल्ड पंच देखील सांगतायत यस इट इज नो बॉल. नो बॉल कधी एकटा येत नाही. येताना फ्री हिट घेऊन येतो. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे या मैदानावर फ्री हिट. फ्री हिटच्या संधीसाठी स्ट्रायकर यांच्याशीने सनरूज सज्ज होतोय. यावेळेस आडव्या बॅटने सुरेख पद्धतीचा फटका. ब्रेडच्या संधीचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न. डीप काउ कॉर्नर रिजनला चेंडूचा प्रवास झाला. पहिली धाव जलद गतीने. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 फलंदाजांचं चुकलेलं तालमेल आणि रनआउटच्या स्वरूपात एक खेळाडू बॅक टू दी पवेलियन. षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत 48 धावा जमवल्यात. पाहायचं आहे षटकातील पुढील चेंडू शेवटचा चेंडू. यावेळेस ऑफसाइड रिजन हलक्यात दिशा देण्याचा प्रयत्न. पॉइंट रिजनला चेंडूचा प्रवास इथे मात्र एक धाव पूर्ण केली जाते. मोरजीम गावचे माजी सरपंच सन्मान्य श्री रत्नाकर शेडगावकर सर यांचं आगमन होते. आपल्याला विनंती आहे आमच्या मान्यवर कक्षामध्ये प्रेझेंटेशन
सज्ज झालाय. अंतिम निर्णायक षटक प्रगती पथावर. 49 धावा धावपलकावर आतापर्यंत पाहायला भेटत आहेत. नव्याने केलेला फलंदाज वैभव साईकर इंटेशन सज्ज, त्याच्या साथीला शुभम ही जोडी मैदानावर. शेवटच्या षटकामध्ये कितपत धावा खर्ची घालण्यात येतील गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायचं आहे. 60 धावांचा अंदाज इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये दाखवण्यात आला होता सर. सन्मान्य सुजित राणे सर यांच्या माध्यमातून अंदाज दाखवण्यात आला होता 60 धावांचा पाहायचा आहे. यावेळेस दिशा भरकटलेला चेंडू पंचाच्या दुनिया समांतर धाव भेटते. इथे मात्र एक अवांतर संघाने 50वी गाठली आहे. सांघिक अर्धशतक पूर्ण होते. 50 धावा या धावपलकावर लगावल्या जात आहेत. 50 धावा धावपलकावर. यावेळी सुरेख पद्धतीचा पटका डाऊन द ट्रॅक. चेंडू मात्र पाहायला भेटतो क्षेत्ररक्षकाच्या डोकेवरून सीमा रेखा पार. 6 धावांसाठी षटकार. रत्नाकरजी शेडगावकर यांचं आगमन त्यांना विनंती आहे आमच्या मान्यवर कक्षामध्ये आपण स्थानपन्न व आपलं सहर्ष स्वागत आहे सर. यावेळेस देखील आडव भेटते. सुरेख पद्धतीचा पटका पाहायला भेटतोय डीप मधून. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल फील्ड करेल पहिल्या अटेम्प्ट मध्ये फंबलिंग होईल. जोपर्यंत चेंडूची परती होईल दुसऱ्या धावेकडे पाऊलं वळतील आणि 2 धावा देखील इथे मात्र या मैदानावर पूर्ण केल्या जातील. दुहेरी धावेच्या साथीने मात्र पुढे सरसावलेला हा धावपलक पाहायला भेटेल तो 58 धावा धावपलकावर. सुजितजी राणे सरांनी जो अंदाज दाखवला होता 60वीचा त्याच्या पुढे जाईल. मी 65वीचा दाखवला होता. बघूया प्रेडिक्शन्स होत आहे तिथून. षटकातील पुढील चेंडू तिसरा चेंडू मार्गस्थ. फुल टॉस आणि फुल लॉस असेल का? यस फुल लॉस आहे. चेंडू सीमा रेखा पार. धावपलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात 64 लॉस ऑफ 6 विकेट्स. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. 64 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्या आहेत. एक तगडा आव्हान संध्याकाळच्या 17 मध्ये. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. एक मोठा फटका तर संघ 70वी गाठू शकेल. षटकातील पुढील चेंडू चौथा चेंडू मार्गस्थ आहे. यावेळेस देखील सुरेख पद्धतीचा पटका पाहायला भेटतोय. डीप मध्ये चेंडूचा प्रवास झाला. 1 बाउन्स. चेंडू सीमा रेखा पार. 4 धावांसाठी चौकार. माहिती नाही आदल्या सामन्यामध्ये देखील आक्रमण झालं. याही सामन्यामध्ये तशाच पद्धतीचा परिणाम. 2 अंदाज होते 60चा होता 65. आता 68 वर गेले आहेत. अजूनही 2 चेंडू आहेत. षटकातील पुढील चेंडू 5वा चेंडू मार्गस्थ आहे. वैभव यावेळेस डाऊन द ट्रॅक पाहायला भेटतोय. हेलिकॉप्टर पद्धतीचा थोडासा पटका आणि चेंडू सीमा रेखा पार. 6 धावांसाठी. एकेकाळी शुभम येतो एकेकाळी वैभव येतो. कोणताही खेळाडू येतो इथे मैदानावर चमकतो. ओमकार 11 मांजरेम या संघाच्या बाजूने 74 धावा 74 लॉस ऑफ 6 विकेट्स. शेवटचा चेंडू. यावेळेस मोठा फटका पाहायला भेटतो. इथे मात्र चेंडू सीमा रेषेच्या पार येतो. एक चौकार. इथे पूर्ण केल्यात 78 धावा आणि करायचा आहे पाठलाग 79 या धावसंख्येचा. संध्याकाळचं हे सत्र 36 चेंडू 79 धावा चेस करणं थोडंसं मी म्हणून कठीण आहे. सुजित राणे सर देखील सांगतायत कारण संध्याकाळचं सत्र म्हटलं की थोडासा तरी काळ घेतो. इथे टॉसचा कॉल महत्वाचा असतो. येणाऱ्या काळामध्ये 79 धावांचा यशस्वी पाठलाग या मैदानावर केला जाऊ शकेल का हे पाहायचं आहे की 79 धावा इथे मात्र डिपेंड केल्या जातील हे पाहायचं आहे. प्रश्न असतील अनेक आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकूया आवाज श्यामजी कळंगुटकर यांचा. केवी सायकर्स मोरजी आयोजित सेकंड ऑल गोवा पंचायत अँड म्युनिसिपल लेवल हेवी बॉल क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून मी थांबतोय. तुम्ही थांबू नका. पाहत राहा ऐकत राहा बघत राहा. अतिशय देखणी स्पर्धा केवी सायकर्स मोरजी आयोजित ही सुरेख स्पर्धा आजच्या पहिल्या दिवसातून आणि संपूर्ण स्पर्धेतून मी रजा घेतोय. धन्यवाद.
Well, well, well. What are we seeing here? In total of 43 runs scored in the last 2 overs. Can it make a difference? All in readiness then. Rajat Kudalkar will be on strike. Along with him will be Sandesh. And to start off the proceedings with the ball, it will be Raghunath Kaskar. 4 wickets in the last game. Rajat hasn't fired yet. Can he deliver under pressure? That's up in the air. Rohit Mandrekar. We'll just have a look. Looks like, yes, a boundary has been signalled. Boundary to and gone. Rajat Kudalkar is walking. That's a big wicket. Big Fish is back in the pavilion. Hasn't fired in this entire tournament. Single taken by Vedang, gets off the mark with that single. Nicely bowled again, right in the block hole. Well, we have seen a lot many times in exams that we prepare for something and something else comes out of the syllabus. And Raghunath Kaskar has come out of syllabus for most of the teams. Firstly, for the Sheldon Blasters and now for the Bhumika 11 Karnka. This is nice. And up and over for 6. Just a short arm jab from that strong man, Vedang. Again, this time shuffled across. And that will just be one bounce or throw so 4.
Nicely clipped in the vacant onside region. Will just be one. In case if you have joined just now, then this is second Dolgaon Panchayat and Municipality level tennis ball cricket tournament organized by KV Strikers Morjim. Here in Morjim, powered by Swapnil Suhas Shedgaonkar. Full toss delivery. Very well stopped, chance of run out. Oh, directed would have been curtains for Vedang, but not to be. Just that the wicketkeeper asking, why didn't you throw at me? Why didn't you throw into my hands? I would have whipped the bails off. Gopal, the wicketkeeper down there, furious with his teammate at square leg. Full toss delivery. Straight to the man and back to the point. Chance of run out and looks very close. The third umpire has been referred for. TV umpire to director. We have a review for run out. This will be really close. Looks of it. Sandesh is walking. He's not sure. We'll see. We'll have a look. That's gone. That's given. He's addition for the third umpire. Not even in the frame. He's gone. He's walking. Sandesh. Ajay Yadav, the new man, in left hand, right hand combination now in the middle for Bhumika 11 Kanka. Can they make a difference for the remaining of this particular game? Raj Gudalkar lost early. Now it was a run out for Sandesh. Full toss down the ground, up in the air. And taken easily, toe into the bat. And Ajay Yadav, without troubling the scorers, has to head back to the pavilion. He's gone for a golden duck. Now, Pritesh Kamri has walked out to bat. Swung shot across. That's gone through. Field off with the ball. Rohit Mandrekar does well. And 2 more runs added. Gets off the mark with a couple. KV Strikers Morjim organizing this fabulous tournament. Second Dolgaon Panchayat and Municipality level tennis ball cricket tournament. Powered by Swapnil Suhas Shedgaonkar. Birthday today for his father, Suhas Shedgaonkar. A very happy birthday to you, sir. 2 overs done and dusted. It's 21 for 3. Bhumika 11 Kanka. Requiring another 58 to win. 58 required in 4 overs. 24 deliveries, 58 runs. They asking right now. With 8, in fact 7 wickets in hand.
Raghunath Kaskar will 16 runs given at the first over that he bowled, but he won't be worrying one bit about that 16 deliveries. He'll be celebrating that he got the wicket of Rajat Kudalkar. That's up in the air and that's been dropped. Casual streak approach. And that's been gone down. Looks to be it's Prem down there. In fact, it's Savlo. Savlo down there at deep square leg. Maybe sun rays in his eyes. That's why it is always been told wear sunglasses. Sunglasses so that you can just protect some bit of nice good delivery. In fact, that's wide extras. Officials in this particular game, Sadgiri Naik and Rajesh Signapurkar, both very experienced umpires. GCA panel umpires. Down the ground. In fact, the ball is settling under it. And will be taken. And again, a big wicket. Pritesh Kamri has to head back to the pavilion. It's 23 for 4. In deep, deep trouble at the moment, the Bhumika 11 Khanka. At the wicket. 24 for 4. In fact, it's 23. And that's a dot delivery. 56 required in 21. Gettable. You never know. As we've seen in the first game of the day, 48 runs were scored of last 2 overs. Full toss and bye-bye. Out of here. Taken full advantage of that full toss. And out of the park, it's been deposited for a maximum. Straight to the man at long on, long off in fact. Another one gone, 6 and out for Mahadev. It's 29 for 5. Swing missed. Dot delivery. Dot delivery to end the over. After completion of 3, it's 29 for 5. 50 in 3 overs. That's what is required now for Bhumika 11 Khanka. This is the quarter-final one played between Omkar 11 Mandram and Bhumika 11 Khanka. Bhumika 11 Khanka requiring 79, the target currently on 29 for 5 at the halfway stage. The 3 overs that have been bowled so far. Again, Raghunath Kaskar has been very productive in terms of bowling. 2 overs, no maidens, 24 runs and 3 wickets. And that too, 3 big wickets. 50 required in 18 deliveries. Change in bowling. It will be Shubham in the bowling attack.
Vedang on strike. He holds the key now. That's been pulled away in the air and gone. Just now we've said he's the key, and he has given the catch straight down the throat of the backward square leg fielder. Rajesh Gowdy was the fielder down there. Makes no mistake. Naik departs. Losing the plot here, the Bhumika 11 Karnataka. 29 for 6. To force to reckon with. Otherwise, rest of the batsmen haven't been that experienced. 50 required in 17 deliveries. Can this left-hander make a name for himself? Starts off, but that's wide given. 49 required now. 49 in 17. Asking rate just has crept up to 17.29. Full toss down the ground again. Fielder taken easily. Another one gone. Shubham again with the wicket. And Rohidas has to depart. He's gone for a golden duck. It's 29, in fact 30. 30 for 6. It's 30 for 7. 7 wickets down. 49 required in 16 deliveries. Anukul, the new man in. Goes back and goes long for 6. Was in for a business that fielder, but not for too long. Gone over his head for a maximum. Score moves on to 36. 43 required in 15 deliveries. Nick just gone over the keeper's hands. Keeper's head will just be 1. 37 for 7. 42 in 14. With the bat, all the batsmen of Mandram have been superb. Late flourishes in previous 2 games. This game as well have been clinical at the end. Full toss delivery that's been ducked out. A mini helicopter down the ground. Just a single. 41 in 13 deliveries. 13 deliveries, 41 runs. Nicely bowled. And that will be a dot delivery to finish the over. So 41 will be required of the last 2.
has been sorted away. Down to cow corner. Will just be 1. 40-11. It's good delivery. Dot delivery. 40 required in 10. Chance of a run out. Whipping the wheels off quickly, and that's gone. Given. .40 required in 9. Here's Mahabeshwar Sawant, the new man in. Pulled away. And that will just be 1. 39 in 8 deliveries. Game of 6 maximums. Good delivery. Dot ball. Been excellent with the ball. Mandram. 79 was the target. Currently find themselves at 39 to contain with in 7 deliveries. Mandram. That's down the ground. Field getting underneath. And that's gone for 6. That's gone through his hands. So 33 runs will be required of the last 6 deliveries. 33 in 6. .33 in 6 deliveries. Yes, Rajesh. That's big. Fielder gone. Straight down the throat of the mid-wicket fielders. Another one gone. 9 down now for 46. Anka. Nicely played.
and that will just be a single. Reverse sweep and dot delivery. And that's gone. Bundled out the Bhumika 11 Kanka for 47. So 31 the victory margin for the Omkar 11 Mandrim.